नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत नऊवारी साडी. तर नऊवारी साड्यांचे बरेच प्रकार असतात, तर त्यापैकी मी तुम्हाला पेशवाई नऊवारी साडी शिकवणार आहे. नवरीसाठी ही साडी खूप छान वाटते. सहसा पेशवाई साडी शिवून दिली जाते नवरीसाठी. तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली दाखवणार आहे सर्व. तर सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर चला, सर्वात आधी आपण आता कटिंग बघूया अस्तरवर. तर चला सुरुवात करूया. तर बघा, हे अस्तर घेतलेलं आहे मी आणि ही नवरीसाठी साडी शिवते आहे मी. तर तुम्हाला सुद्धा दाखवते. अस्तर 2 मीटर घ्यायचं आहे पेशवाईसाठी. आता हे मी बघा असे 4 पदर घेतलेले आहेत. हे बघा 1 2 3 आणि 4 अशी 4 पदरी घडी करायची आहे. ठीक आहे. म्हणजे बंद घडी माझ्या बाजूला आहे आणि ओपन घडी समोरच्या बाजूला. तर चला आता आपण माप टाकूया. तर माप आहे ते बघा, उंची आहे 38.5. तर राऊंड फिगर घ्यायचा. इथे 38.5 आहे तर 39 घ्यायचं. आणि कमर आहे 30 इंच. सीट आहे 37.5 तर इथे मी 38 घेणार आहे. आणि पदर आहे 68. ठीक आहे. तर पदर नसला, पदरचं माप जर घेता येत नसेल कोणाला, तर कसं किती पदर घ्यायचं कोणत्या मापाला ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथे आता सीट आहे 37.5 तर इथे 38 घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि या पद्धतीने माप टाकायचे आहेत. तर बघा, ओपन बाजू मी खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि बंद घडी आहे ती वरच्या बाजूला. माप टाकायचे उंचीमध्ये. पहिल्यांदा पूर्ण उंची जितकी आहे तितकी उंची घ्यायची आहे वरून खाली. आता इथे पूर्ण उंची आहे 38.5 तर मी इथे घेणार आहे 39. हे बरोबर इथे 39 घडी हे पूर्ण आपलं आलेलं आहे. आता वरून खाली पुन्हा सीटचा तिसरा अधिक 1 इंच घ्यायचा आहे. तर सीट इथे आहे 38.5 म्हणजे 37.5 तर मी इथे 38 घेणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्लस 2 इंच मी ॲड करणार आहे. तर हे इथे म्हणजे 38 प्लस 2 इंच म्हणजे 40 इंच होणार आहे. तर 40चा तिसरा 13.5 अधिक 1 इंच 14.5. तर असं हे माप टाकून घ्यायचं आहे. इथे टाकलं मी. या बाजूला सुद्धा समोरच्या बाजूला सुद्धा माप टाकून घ्यायचं आहे. सरळ रेषा अशी जोडून घ्यायची इथपर्यंत फक्त. ठीक आहे. आता इथे ही जी सीट उंची आपण टाकलेली आहे त्याच रेषेवर आपल्याला सीट घेराचं माप टाकायचं आहे. तर इथे सुद्धा सीटचा तिसरा अधिक 1 इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता इथे मागे त्याच सीट घेराचं जे आपण माप टाकलेलं आहे तिथून 2 इंच मागे घ्यायचं आहे. 2 इंच मागे. आता हे जितकं असणार आहे तितकं वर टाकायचं. या पद्धतीने. आणि ही सरळ रेषा जोडून घ्यायची. आणखी वर कमरेचं जे माप टाकायचं आहे हे मी इथून सरळ वर घेतलेलं आहे. तर इथे वर आपल्याला हे कमरेचं माप मिळालेलं आहे
आणखी एक दुसरी पद्धत सांगते. जर तुम्हाला वर कमरेचं माप वेगळ्या पद्धतीने टाकायचं असेल तर दुसरी पद्धत अशी, सीटचा चौथा अधिक 2 इंच घ्यायचं. तर सीट आहे 40, 40चा चौथा 10, 10 अधिक 2 12, तर इथे 12 इंच टाकायचं. आणि इथून ही रेषा इथे खाली सीट उंची जी आहे आपण इथे जोडायचं आहे सरळ. हे जसं आपण सरळ जोडलं तर इथून इथे फक्त फरक किती पडलाय बघा, इथे अर्ध्या इंचाचा फरक पडलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कमरेचं माप वर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा टाकू शकता. हे अशा पद्धतीने. आता इथे हा असा गोलवा द्यायचा, सीट घेराचा. आता खाली बॉटम टाकायचं आहे. तर मोठ्यांसाठी इथे 8 इंच बॉटम घ्यायचा आहे आणि हा बॉटम इथे सीट उंचीला इथे जोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता हे मी कटिंग करून घेते. जॉईंट आहे, हे 2 भाग कट करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने अस्तरचे हे मी 2 पाय कटिंग करून घेतलेले आहेत. एवढंच कटिंग आपल्याला अस्तरचं इथे लागतं. आता आपण साडीवर कटिंग बघूया. ही बघा, ही नऊवारी साडी नवरीची आलेली आहे. 8 मीटर साडी आहे. ही साडी आपल्याला कटिंग करून शिवायची आहे, अखंड नाही शिवायची आहे. कटिंग करून, शक्यतो नवरीसाठी कटिंग करून शिवायचं, म्हणजे त्यांना स्टेजवर वावरण्यास, खाली बसताना उठताना प्रॉब्लेम होत नाही. किंवा काही मुलींना जे आपण अखंड साडीमध्ये शिवतो तर घोड नको, पुढे घोळ येतो थोडा, तर तो नको असतो. तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही साडी शिवून बघा. आता पहिल्यांदा आपल्याला हे बघा, हा पदर घेतलेला आहे मी. सर्वात आधी आपल्याला पदर काढायचा आहे. हे बघा, तर हा पदर आपल्याला इथून मोजायचा आहे. उंचीच्या दुप्पट उंची इथे आहे 39. तर बघा, हे असं, हे एकदा 39 झाले. पुन्हा एकदा मी 39 घेते. दुसऱ्यांदा हे बघा, आणि इथे मार्किंग करून घ्यायचं. हे झालं उंचीच्या दुप्पट. आता त्यापुढे पंधरा ते 18 इंच पुढे घ्यायचं आहे. तर इथे मी घेते आहे 18 इंच. 15 किंवा 18 इंच तुम्ही घेऊ शकतात. सीट घेर जर जास्त, मागचा सीट जो असते लेडीजची, ती जर जास्त असेल, ते आपल्याला कळायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही हे अंतर ठरवा. 15 घ्यायचं, 18 घ्यायचं. आणि जास्तच जाड असेल कस्टमर तर 20 इंच सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलं. इथे उंचीच्या दुप्पट आणि इथे उंचीच्या दुप्पट अधिक 18 इंच असं या पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता काय करायचं बघा, हे जे मार्किंग केलं आहे आपण, तर हे खालच्या बाजूला सुद्धा तसंच मार्किंग करून घ्यायचं.
हे आपण वरच्या बाजूला मार्किंग करून घेतलं उंचीच्या दुप्पट. आता खालच्या बाजूला उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे. उंची आहे 39. हा एकदा एक वेळा झालं. आता दुसऱ्यांदा पुन्हा 39 म्हणजे उंचीच्या दुप्पट घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणून इथे पण उंचीच्या दुप्पट अधिक 18 इंच घ्यायचं आहे. 18 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून घेतलं. आता बघा पदर हा आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. कटिंग करून शिवतोय आपण ही साडी, तर सर्वात आधी पदर कट करायचा आहे. तर आता हे 18 इंच आपण जे घेतलेलं आहे दोन्ही बाजूला वाढवून, तर ते सरळ भागामध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी आता बघा कटिंग करून घेते. बरोबर असं व्यवस्थित जोडून घ्यायचं. या पद्धतीने ज्यांना जमतंय त्यांनी या पद्धतीने करा. मी असं बघा पदर फोल्ड करून मग कटिंग करून घेते आहे. मार्किंग बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, कुठे वाढवलेलं आहे, कुठे कमी केलेलं आहे. ठीक आहे, ते बघूनच कटिंग करायचं आहे, नाहीतर सर्व बिघडून जाणार पुढचं. हे बघा हे पूर्ण उंचीचं केलेलं आहे मी. इथे हे बघा हे पूर्ण उंची आणि इथे 18 इंच ॲड केलं आहे. आता इथून मी हे कटिंग करून घेते. 18 इंच जे घेतलेलं आहे तिथूनच सरळ आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा पदर आपला कट केला मी. आता सरळ भाग असा वर ठेवायचा आहे. हा सरळ भाग वर आहे. ठीक आहे, हा पदर ही बॉर्डर आहे ही या बाजूला आहे आणि ज्या बाजूने आपण कट केलेला आहे तो भाग माझ्या उजव्या हाताकडे आहे. आता काय करायचं लक्ष द्या. आता इथून खालच्या बाजूने खालून वर इथे वर 24 इंच घ्यायचं आहे. मार्क करायचं 24 इंचावर. आणि इथे आपण जे 18 इंच घेतलेलं आहे म्हणजे या बॉर्डर पासून खालच्या बाजूला इथून 18 इंच आतमध्ये आपण जे मार्किंग केलेलं आहे तिथून हे 24 इंच जिथे घेतलेलं आहे तिथे क्रॉसमध्ये असे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि हे कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपला हा पदर रेडी झालेला आहे. आता पूर्ण कटिंग करून आता आपल्याला उरलेल्या साडीमध्ये आता सर्वात आधी आपल्याला जे आपण अस्तरवर पाय कटिंग करून घेतलेलं आहे ते पाय कटिंग करून घ्यायचे. तर बघा हे अशा पद्धतीने साडीच्या एका बाजूने म्हणजे इकडनं मी पदर काढलेला आहे तर त्या बाजूनेच मी, कारण डिझाईन आपली डिझाईन आहे साडीमध्ये. ठीक आहे, तर ती व्यवस्थित चेक करून घ्यायचं. बघा आता ही डिझाईन आहे याच्यावर, तर ते सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा खूप महत्त्वाची टीप आहे. साडीची डिझाईन बघून घ्यायची. ठीक आहे, आता बघा इथे आहे मोराची डिझाईन. ठीक आहे, तर मी असं जर ठेवली आणि अशी कटिंग केला असा पाय तर सर्व मोर असे उलटे येणार. त्याच्यामुळे सर्वात आधी चेक करून घ्यायचं डिझाईन. आपली पाय कटिंग करायच्या आधी साडीवर डिझाईन कोणती आहे, ठीक आहे, त्याप्रमाणे साडी अंथरायची आहे.
आता हे बघा, हे मी या बाजूला माझ्या उजव्या बाजूला सरळ अंथरला आहे कापड हे साडीचं. हे बघा, हे मोर सरळ आता आलेले आहेत. ठीक आहे, आता एक पाय याच्यावर ठेवून बघायचा. सर्वात आधी अशा पद्धतीने एकेरी कापड अंथरायचं आहे. सरळ बाजू वर ठेवलेली आहे मी. एक पाय घ्यायचा आहे हा आपला, आपण कट केलेला, ओपन करायचा आहे आणि हे बघा, हा असा अंथरायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बॉटम खालच्या बाजूला ठेवलेला आहे मी आणि हा पाय असा ठेवायचा आहे आणि या बाजूला सीट उंची जी आहे आपली, सीट घेर जो आलेला इथे, त्याच्या या बाजूला 2 इंच आणि या बाजूला 2 इंच असं अंतर ठेवून डबल घडी करायची आहे ही. ठीक आहे, हा एक पाय एवढा निघतो आणि पुन्हा आपल्याला दोन पाय काढायचे म्हणून डबल घडी करायची आहे. ठीक आहे, तर आता इकडे मी 2 इंच ठेवले, इकडे 2 इंच अंतर आणि त्याप्रमाणे मी ही घडी डबल घडी करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही डबल घडी अशा पद्धतीने करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने मी डबल घडी अंथरून हा पाय असा ठेवलेला आहे आणि या बाजूला 2 इंच सीट उंची जिथे आपला आकार आहे, हा सीट उंचीचा बघा असा राऊंडमध्ये जिथे आलेला आहे, त्याच्या पुढे 2 इंच सोडायचं आहे, या बाजूला पण आणि या बाजूला पण. आणि अशा पद्धतीने हे कापड कटिंग करून घ्यायचं आहे. दोन भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने हे 2 पायासाठी मी 2 पदर कटिंग करून घेतलेले आहे, 2 भाग. ठीक आहे, तर आता आपण काष्टा काढूया. तर इथे डबल काष्टा करायचा आहे. तर डबल काष्ट्यासाठी हे बघा, ही अशी सिंगल घडी घ्यायची आणि त्याच्यावर हे दोन्ही काठ एकत्र करून ही अशी डबल घडी करायची आहे. डबल काष्ट्यासाठी ही अशी घडी करायची. ही बघा, तुम्हाला दिसेल त्या पद्धतीने मी कॅमेरा समोर साडी ठेवते आहे. बघा, डबल घडी हे अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. आता बॉर्डरची बाजू समोरच्या बाजूला ठेवायची आहे, ओपन बाजू, आणि बंद घडी माझ्या बाजूला ठेवलेली आहे मी. आता इथून पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची 39 अधिक त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. ठीक आहे, 39 अधिक 5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 44. तर इथून वरून मी खालपर्यंत 44 मोजून, हे बघा, असा टेप उंचीमध्ये लावायचा आहे आणि पूर्ण 44 इंच उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची जी असणार आहे ती
आणि त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी हे मार्किंग केलं. समोरच्या बाजूला सुद्धा तसंच मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही पॉइंट सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहे. सरळ जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आधी हे कट करून घ्यायचं. कट करून घेतलं. आता हा कापड असा ठेवायचा आहे समोर. काठाची बाजू समोरच्या बाजूला आणि बंद घडी आपल्या बाजूला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे अंथरायचं आहे. आता एक पाय घ्यायचा, आपला अस्तरचा जो आपण कटिंग केलेला आहे तो पाय घ्यायचा आणि बंद बाजूकडे हे सीट उंची येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हा पाय बंद घडीकडे सीट उंची आपली आहे, सीट घेर जो आपण कट केलेला आहे तो असा ठेवायचा आहे. हे बघा असा दाखवल्याप्रमाणे ठेवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे इथे असं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हे कटिंग करून घ्यायचं. हे आपला सीट घेर कट करून घ्यायचा. साडीवर बंद घडीच्या बाजूने ठेवायचा आहे. आता बॉटमच्या बाजूला या बाजूने जी बंद घडी आपल्या समोर आहे त्या बाजूला कॉर्नर पासून 4 इंचावर मार्किंग करायचं आणि इथे असा हा अशा पद्धतीने हा असा गोलवा द्यायचा इथपर्यंत. आणि हा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. हे बघा हे असा कट करायचा. पाय बाजूला काढून घ्यायचा आहे अस्तरचा. आणि इथे जो जॉईंट राहणार आहे हा जो जॉईंट आहे हा 2 हे असं कट करून घ्यायचं म्हणजे आपले 2 काष्टे तयार होणार. डबल काष्टा करण्यासाठी अशा पद्धतीने कटिंग करायचे मैत्रिणींनो. खूप छान पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींसह टिप्ससह सगळी कटिंग दाखवत आहे. तर तुम्ही नक्की अशी करून बघा. आणि जर तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एकदा व्हिडिओवर क्लिक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर पण करा. ज्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही त्यांना सुद्धा याची मदत होईल. तर बघा आता आपलं कटिंग काष्ट्याचं झालेलं आहे. आता उरलेला कापड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला हवं तर जेवढी साडी उरलेली आहे तेवढं सुद्धा तुम्ही समोरचा आपल्याला ओच्यासाठी निऱ्या घ्यायच्या असतात तर त्याच्यासाठी हे कापड आपल्याला याच्यामध्ये कटिंग करून घ्यायचं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेवढा उरलेला आहे कापड तेवढं तुम्ही वापरू शकता. किंवा उंचीच्या याचं माप घेताना जर कापड कमी असेल किंवा काही तर उंची पूर्ण उंची अधिक 20 ते 25 इंच कापड घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या ओच्याच्या निऱ्या घेण्यासाठी. ठीक आहे. तर बघा आता मी मोजून घेते.
हे असं सिंगल केली मी साडी ही बघा अशी सिंगल केली आहे. आता हे बघा पूर्ण उंची अधिक 20 ते 25 इंच घ्यायचं आहे. तर इथून बघा हे आलं 39 आणि 39 मध्ये मी 25 इंच घेते. हे बघा 20 ते 25 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं. हे बघा हे मी मार्क करून घेतलं. इतकं कापड आपण हे समोरच्या मिऱ्यांसाठी घ्यायचं आहे. व्यवस्थित कापड दोन्ही बाजूने माप टाकून घ्यायचे आहे. दुसऱ्या बॉर्डर कडून सुद्धा मी वरच्या बाजूने माप टाकून घेते. 39 आणि त्यामध्ये 25 इंच 20 ते 25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कमी असेल तर 15 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे बघा मी दोन्ही बाजूने मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी हे कापड कटिंग करून घेतलेलं आहे पुढच्या निर्यांसाठी. ठीक आहे, जेवोचा आपल्याला घ्यावा लागतो पेशवाईचा त्यासाठी. आता हे बघा ही सरळ बाजू आहे. ठीक आहे, ही सरळ बाजू आहे. बुट्ट्या माझ्या मोराच्या आहे त्याच्यावर, तर वरच्या बाजूला मी केलेलं आहे सरळ करून घेतलेलं आहे. आता हे असं फिरवून म्हणजे डाव्या बाजूचं डाव्या हाताला जी आपली बॉर्डर असते ती अशी आपल्याकडे फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, बॉर्डर खाली जी मोराचं डोकं आहे ते वरच्या बाजूला आहे आणि पाय खालच्या बाजूला आहे. असं मी हे अंथरलेलं आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा आपली उंची किती आहे ते मोजून घ्यायचं. आपली पूर्ण उंची किती आहे 39. तर खालच्या बाजूने म्हणजे बॉटम कडनं आपल्याला बॉटम आपला उजव्या हाताला माझं जी बॉर्डर आहे त्या बाजूकडनं बॉटम येणार आहे. तर बॉटम कडून टेप लावून असं पूर्ण उंची आपली मोजून घ्यायची आहे. पूर्ण उंची आहे 39. तर इथे मार्किंग करून घ्यायचं. 39 वर मार्किंग केलं. ठीक आहे, हे असं पूर्ण मार्किंग करून घ्यायची 39 वर. ही अशी पूर्ण खालून वर 39 वर पूर्ण ही मार्किंग अशी करून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कापड आहे वरच्या बाजूला तो कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, तर मी आता मार्किंग करून घेते आणि कट करून घेते आणि दाखवते. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण उंची घेऊन उरलेलं कापड जे वरचं बॉर्डर आहे जेवढं बॉर्डर पर्यंत जेवढं उरलेलं आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे एका साईडने. बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे जे बघा बॉर्डर ही बॉटमची आहे तर ही खालच्या बाजूला आहे आणि आपण जे कट केलेलं आहे बॉर्डरची कट करून टाकली ती वरच्या बाजूची आहे. ठीक आहे, तर आता ही बाजू माझी डाव्या बाजूला आलेली आहे. तर तो डाव्या बाजूचा भाग असा फिरवायचा आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपल्या बाजूला ठेवायचं आहे असं या पद्धतीने. बॉटम खाली बॉर्डरचा आणि कट केलेला वरच्या बाजूला आणि हा एक पाय घ्यायचा आहे आणि सीड घेराचा भाग जो आहे आपण कट केलेला तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे. या बाजूला बरोबर असा ठेवायचा
आणि हा सीड घेर फक्त इथे कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा सीड घेर कट करून घ्यायचा आणि हा असाच राहू द्यायचा, किंवा इथून थोडासा क्रॉसमध्ये हा पाय जो आहे आपला हा क्रॉसमध्ये इथे कट करून घ्यायचा. मी कट करून घेते. अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या निऱ्यांसाठी सुद्धा, ओच्याच्या निऱ्या ज्या असतात त्याचं सुद्धा कटिंग अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण झालेलं आहे. तर पूर्ण साडीची कटिंग मैत्रिणींनो इथे मी तुम्हाला दाखवली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कटिंग करून बघा. तर बघा, हा एक भाग झाला आपला निऱ्यांचा. ठीक आहे, हा आपला काष्टा आणि हे आपले पाय, हा तिसरा भाग आणि हा पदर, असे आपल्याला 4 भाग कट करून घ्यावे लागतात आणि अस्तरचे हे 2 पाय आपल्याला कटिंग करून घ्यावे लागतात या साडीसाठी. तर आपलं आता हे साडीचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर आता आपण स्टिचिंग करायला घेऊया साडी. तर बघा, आता हा एक पाय जो कापड आहे तो असा अंथरायचा आहे. उलट बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे. डिझाईन बघून घ्यायची. ठीक आहे, हे बघा, सरळ बाजू ठेवायची. बघा, ठेवली मी. तर बघा, मोराचं डोकं जे आहे हे वरच्या बाजूला आहे आणि पाय खालच्या बाजूला, असं हे व्यवस्थित डिझाईन लक्षात ठेवा मैत्रिणींनो. पुन्हा एकदा सांगते की डिझाईन पहिल्यांदा बघायची आहे कशी आहे साडीवर, त्या पद्धतीने अंथरायचं आहे. ठीक आहे, नाहीतर काम वाढतं, परत पाय उसवा होते किंवा मग लक्षातच येत नाही आणि नंतर लक्षात येतं आणि पूर्ण साडी बिघडते तुमची. ठीक आहे, तर आता ही बघा, ही डिझाईन मी अशी ठेवलेली आहे सरळ. बरोबर या बाजूला बॉटम आहे माझा, खालच्या बाजूला, वरच्या बाजूला सीड घेर येणार आहे. तर आता हे उलट करून घ्यायची. उलट बाजू वर ठेवायची आहे. आता एक पाय घ्यायचा आपला कटिंग केलेला. ठीक आहे, बॉटम आपला खालच्या बाजूला आहे, म्हणजे माझ्या डाव्या हाताला मी बॉटम ठेवलेला आहे, बॉटमची बॉर्डर, आणि ही सीड घेर वरच्या बाजूला. तर बरोबर 2 इंच त्या बाजूला, 2 इंच या बाजूला असं कापड ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, असं ठेवून बरोबर हे असं अंतरायचं आहे आणि बॉटमला डायरेक्ट आता आपल्याला मशीनवर पहिल्यांदा काम करायचं आहे. तर हे असं ठेवून बॉटम जे आहे तर अस्तरचं थोडंसं असं दुमडायची आहे आणि जे आपली साडीचा हा कापड आहे तर बॉर्डर आहे, तर बॉर्डर खाली सोडायची आणि बॉर्डरच्या वर अर्धा इंच वर हे जोडायचं आहे बॉटम. अशा पद्धतीने हा बॉटम बरोबर मध्यभागी जोडायचा आहे. ठीक आहे, ह्या कापडाचा मध्य काढायचा आहे, याचा बॉर्डरचा सेंटर घ्यायचा, बरोबर असं सेंटर मार्किंग करायचं आहे इथे. आणि या बॉटमचा सुद्धा, अस्तरच्या बॉटमचा सुद्धा मध्य बरोबर या मध्यावर ठेवायचा आहे साडीच्या. आणि असा बरोबर इथे ठेवून, मध्यावर ठेवून बरोबर इथे हवं तर पिन लावून घ्यायची, टाचणी मध्यभागी अशी इथे, म्हणजे शिवताना मागे पुढे होत नाही आणि मध्याला मध्य जोडला जातो. थोडासा दुमडून हे अशा पद्धतीने ठेवून इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बॉटम जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि तसंच ही बॉटम झाल्यावर वर सीड घेराला हे एक्स्ट्रा जे आहे ते असं आत जाऊ द्यायचं आहे, म्हणजे हे बॉर्डर जी आहे आपली वर, त्याचा मध्य, याचा सुद्धा सीड घेरचा वरचा असा मध्य असा जोडून असा मध्य काढायचा आहे. इथे मार्किंग करून घ्यायची आणि जिथे मध्य येईल आपला त्या मध्यावर ह्या अस्तरचा पायाचा मध्य ठेवायचा आहे आणि असा सरळ ठेवून सरळ शिलाई अशी वरून मारून घ्यायची आहे. ठीक आहे,
अशा पद्धतीने हे जोडायचं आहे. तर चला आता आपण मशीनवर जाऊया. तर बघा अशा पद्धतीने मी हे शिवून घेतलेलं आहे. हे बघा बॉटम, हे बघा हा असा बॉटम मी अशा पद्धतीने बघा हा असं शिवून घेतलेला आहे. आणि कमर घेर सुद्धा हे बघा अशा पद्धतीने हा कमर घेर शिवून घेतलेला आहे. आता बघा हा असा ठेवायचा आहे. आणि आता काय करायचंय बघा, या बाजूला म्हणजे समोरच्या माझ्या समोर जो सीट घेराचा आकार येतो आहे त्या बाजूला मी जो हा उरलेला हा जो कापड असतो मध्ये एक्स्ट्रा आपला वरचा कापड आतमध्ये आपण घेतलेला आहे. ठीक आहे, जो वर आपलं पूर्ण उंची घेऊन वरच्या बाजूला कापड उरतो तर हा 7 इंचापर्यंत असला पाहिजे की ठीक आहे. 5 ते 7 इंचापर्यंत हे मी जी ही पद्धत दाखवते त्यासाठी जितका कापड उरलेला असेल तो 5 इंच 4.5 5 7 इंचापर्यंत असला पाहिजे. ठीक आहे, तर तो कापड आपण आतमध्ये घेतलेला आहे. आपण बॉर्डरला बॉटमला जोडून घेतलेला आहे त्यामुळे तो कापड इकडे खाली आता सरकला गेला आहे. तर काय करायचं, तो उरलेला जो भाग आहे तो असा हाताने असा करत वरच्या बाजूला आपल्याला या सीटगेराला माझ्याकडे जो सीटगेर आहे त्या बाजूला मी त्याच्यात चुण्या घेणार आहे. ठीक आहे, या सीटगेराला चुण्या घेणार आहे. तर त्या बघा असं चुण्या घेताना चुणी अशी वर जाणार म्हणजे आता ही खाली साडी खाली आहे म्हणून तुम्हाला दिसणार नाही पण मी सांगते. हे बघा कसं, समजा आता या सीटगेराला मला जोडायचा आहे साडीचा भाग, चुण्या घ्यायच्या आहे. तर चुण्या कशा घ्यायच्या आहे, हा भाग असा आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे अशी चुणी घ्यायची आहे वरच्या बाजूला असं चुणी येणार. तसं हे चुण्या इथे वरच्या बाजूला जो कापड आपला उरलेला आहे म्हणजे आहे एक्स्ट्रा आपण घेतलेला त्या चुण्यांसाठी घ्यावाच लागणार आहे. ठीक आहे, ज्यांच्यासाठी कमी पडतो तर तिथे वर कापड जोडावं लागतं. ठीक आहे, जर तुम्हाला ती पद्धत पण हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तशी पद्धत सुद्धा दाखवेल. ठीक आहे, जोडून तयार करायचं. पण आता इथे मला जोडायची गरज वाटली नाही म्हणून मी तुम्हाला मी जसं करते त्या पद्धतीने दाखवते आहे. तर बघा ह्या अशा इथे चुण्या करायच्या आहेत. अशी पिन लावायची. ही एक चूण घेतली मी, थोड्या थोड्या अंतराने चुण्या घ्यायच्या आहे. चुण्या मोठ्या मोठ्या घ्यायच्या, जास्त छोट्या छोट्या घ्यायच्या नाही, दिसल्या पाहिजे चुण्या अशा. ठीक आहे, तशा घ्यायच्या आहे. हे असं पिन लावायची आहे. आणि चुण्या वरच्या बाजूलाच येतील अशा पद्धतीने घ्या. नाहीतर अशा तुम्ही जर जास्त खाली घेतल्या तर चुण्यांचा घोळ असा बॉटमकडे खाली पडणार आणि तो चांगला दिसणार नाही. ठीक आहे, तर वरच्या बाजूला अशा चुण्या येतील वर, तर त्या पद्धतीनेच आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत. या अशा इथे 3 ते 4 चुण्या येतात वरच्या बाजूला. हे बघा अशा पद्धतीने हे मी सेट केलं आहे आणि ह्या चुण्या घेतलेल्या आहेत. ह्या झाल्या 3 चुण्या माझ्या इथे आलेल्या आहेत. आणि आता उरलेल्या ठिकाणी अशा पिना लावून हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे कापड हलला नाही पाहिजे, कारण आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा मी ह्या पिना लावून घेते. म्हणजे कापड हलत नाही.
आता एका बाजूने मी चुन्या घेतल्या सीड घेराला, ठीक आहे. आता हा असा फिरवायचा आहे. आता बॉटम खालच्या बाजूला येऊ द्यायचा आणि सीड घेर वरच्या बाजूला येऊ द्यायचा. असा कपडा फिरवून घ्यायचा आहे. बॉटम खालच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताकडे. आता आपण जो कापड एक्स्ट्रा उरला होता तो आपण सीड घेराकडे घेतला एका बाजूने, ठीक आहे. आता दुसऱ्या बाजूने जो माझ्याकडे आता आलेला आहे फिरवून घेऊन, तर तो बॉटमच्या बाजूला जिथे आपलं पायाचा घेर येतो, जिथे पायाचा आपण कटिंग केलेलं आहे क्रॉसमध्ये, तर त्या बाजूला आता तो एक्स्ट्रा कापड वरून खाली ढकलायचा आहे, ठीक आहे. आणि तो एकदम खाली पण ढकलायचा नाही. इथून जो आपला सीड घेरचा हा आपण आकार दिलेला आहे तिथून खालून बरोबर हे बघा, हा जो आपला सीड घेर आहे तिथून खाली 4 इंचापासून आपल्याला चुण्या घेत जायचा आहे खाली बॉटमच्या दिशेने, ठीक आहे. जेवढ्या चुण्या येतील तेवढ्या. आणि बरोबर कापड असं हे खेचून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि ह्या चुण्या अशा वरच्या बाजूला येतील त्याच पद्धतीने ह्या सुद्धा घ्यायच्या आहे. इथे सुद्धा ह्या 3 चुण्या येतात. त्या बाजूला 3 आल्या, या बाजूला सुद्धा 3च येणार आहेत, ठीक आहे. एकदम खाली बॉटमकडे चुण्या घ्यायच्या नाही. अशा पद्धतीने ह्या सेट करायच्या आहे. आणि या बाजूला अशा चुण्या घेऊन इथे पिनअप करायचं आहे. जास्तीत जास्त अशा वर येतील त्याच पद्धतीने चुण्या ठेवायच्या आहेत. एकदम खाली बॉटमकडे घोळ पडेल जर खालच्या बाजूलाच तुम्ही चुण्या घेत बसल्या तर, ठीक आहे. हे बघा, ही माझी शेवटची चूण. हे बघा, अशा पद्धतीने मी हे रेडी करून घेतलं. आणि आता बाकीच्या याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं. अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा तसंच शिवताना कापड हलणार नाही, पिना जर आपण लावून घेतल्या तर टाचण्या, ठीक आहे. हे बघा, हे झालं रेडी माझा एक पाय. बरोबर म्हणजे एका बाजूला सीट उंचीला एका बाजूला चुण्या आल्या पाहिजे आणि दुसऱ्या साईडने पायाकडे चुण्या घेतल्या गेल्या पाहिजे. अशा पद्धतीने ह्या क्रॉसमध्ये असं आपल्या चुण्या आपण घ्यायच्या आहेत. आणि असा हा पाय रेडी करायचा आहे. आता मी दुसरा पायसुद्धा रेडी करून घेते आणि मग मशीनवर आपल्याला हे जसं आपण पिनअप केलेलं आहे इथून सीट उंचीच्या इथून असं शिलाई मारून घ्यायची आहे. पक्की शिलाई मारायची आहे. हे असं इथून आणि त्या बाजूला सुद्धा समोरच्या बाजूला सुद्धा इथून असं ही शिलाई मारून घ्यायची आहे, ठीक आहे. मी आता पाय रेडी करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने मी मशीनवर हे शिवून घेतलेलं आहे. बघा, हे पूर्ण असं मी मशीनवर दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे. आता हे आपण कटिंग करून घ्यायचं. उरलेला कापड कट करून टाकायचा. बरोबर आपण जसं शेप हा कटिंग केलेला आहे अस्तरचा त्याच्याच
बरोबरीने हा खालचा एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचा आहे. हे बघा, कट करून हा असा हा आपला एक पाय रेडी झालाय बघा. कट करून हे बघा, ह्या अशा पद्धतीने हे बघा, हे अशा चुण्या येतात. हे बघा, हे पायाकडच्या आणि हे बघा ह्या सीटकडच्या अशा पद्धतीने चुड्या आल्या पाहिजे. अगदी प्रोफेशनल पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अजूनपर्यंत कोणीही तुम्हाला अशी पद्धत दाखवली नसेल जे तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळणार आहे. अगदी प्रोफेशनल पद्धत आहे ही. आता मी दुसरा पाय सुद्धा कट करून रेडी करून घेते. तर बघा, असे दोन्ही पाय आपले रेडी झालेले आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. हा दुसरा उजवा पाय घ्यायचा. आता उजवा पाय जेव्हा घेणार तेव्हा सीट उंचीवर ज्या चुण्या आहेत त्या बॅक साईडला येणार आहेत. बरोबर, हे अशा बॅक साईडला चुण्या आहेत. तर तो उजवा भाग आहे आपला. आणि पदर जोडताना हा असा सिंगल करून घ्यायचं. हे बघा, हा आपला उजवा पाय आहे. सीट उंचीला चुण्या आहेत, तो बॅक साईड आहे. आणि सर्वात आधी उजव्या पायाला पदर जोडून घ्यायचा आहे. काष्टा नंतर जोडायचा, आधी पदर जोडायचा. तर पदर कसा जोडायचा हे बघा. पदराचा जो आपण उंचीच्या दुप्पट खालून घेतलेला आहे तो भाग, आणि इकडे दुसऱ्या बॉर्डरला आपण उंचीच्या दुप्पट अधिक 18 इंच घेतलेला आहे, तर तो खालच्या बाजूला ठेवायचा. आणि छोटा भाग जो आहे म्हणजे उंचीच्या दुप्पट जो भाग आहे तो कमरेकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने हा भाग असा ठेवायचा आहे. आणि ही बॉर्डर जी आहे आपली जास्त घेतलेली उंचीच्या दुप्पट अधिक 18 इंच, तर ती बॉर्डर आधी घ्यायची. आणि तिकडनं इथे हा जो सीट घेर आहे पायाचा त्याच्या खाली 6 इंचापासून 6 इंचावर इथून खाली टेपने मार्किंग करायचं. आणि तिथून हा आपला पदर असा ठेवायचा आहे बॉर्डर. आणि मग इथून बॉर्डरपर्यंत सरळ जोडायचं. आणि मग अशा चुण्या घ्यायच्या आहेत. असा ठेवून या चुण्या अशा वरच्या बाजूला येतील. हे बघा अशा. ठीक आहे, अशा वरच्या बाजूला आल्या पाहिजे. अशा बारीक बारीक चुण्या घेत जायचं आहे. आणि इथे क्रॉसवर थांबायचं आहे. सीट घेराच्या क्रॉसवर सुईमध्ये घालून ठेवायची. आणि मग तिथून हा पदराचा कापड असा वळवायचा. आणि मग तिथूनही अशा चुण्या घेत घेत पूर्ण सीट उंचीमध्ये हा पूर्ण पदर असा चुण्या घेत 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 असा वरच्या बाजूला इथून वर कमरेकडून खाली 1.5 इंच मार्किंग करून ठेवायचं. आणि त्या 1.5 इंचापर्यंतच हा पदर असा जोडायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी डाव्या पायाला काष्टा जोडून घेतलेला आहे. तर हा काष्टा सरळ बाजू वर ठेवायची आहे काष्ट्याची. आणि त्या पद्धतीने हा इथे सीट उंचीपासून असं जोडायचं आहे. आणि खाली हा असा जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हे जोडलेलं आहे. डावा पाय आपला हा रेडी झाला आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने हा आपला काष्टा तयार होणार आहे. हा डावा पाय रेडी, हा बाजूला ठेवूया. आणि तर त्याच पद्धतीने मी उजव्या पायाचं सुद्धा रेडी करून घेतलेलं आहे. हे बघा, हा उजवा पाय. हे बघा, हा बॉटम खालच्या बाजूला बॉटम आहे. वर कमर घेत आणि आधी त्याला पदर जॉईन केलेला आहे. हे बघा, पदर जॉईन करून घेतलेला आहे. आणि मग त्याच्यावर हा काष्टा दुसरा काष्टा जॉईन केलेला आहे. जोडताना काष्ट्याची सुलट बाजू वरच्या बाजूला ठेवून जोडायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे बघा,
हा आपला उजवा पाय आहे, पदर आणि काष्टा जोडलेला उजवा पाय. आणि हा काष्टा जोडलेला डावा पाय आहे. हे बघा, हा डावा पाय आणि हा उजवा पाय. तर हा डावा पाय आहे, हा असा या बाजूला याच्यावर ठेवायचा आणि दोन्ही सीट उंचीमध्ये जोडून घ्यायचं आहे. फक्त सीट उंचीमध्ये जोडायचं आहे, खाली नाही जोडायचं पायामध्ये. फक्त हे सीट घेर जो आहे आपला तिथे जोडून घ्यायचा आहे हा भाग. ठीक आहे, अशा पद्धतीने जोडून हा असा होणार आहे. आता उजव्या पायाचा हा काष्टा आणि डाव्या पायाचा हा काष्टा जोडल्यावर हे बघा, हे असं जॉईन करून असा दिसणार आहे. मग हे दोन्ही काष्टाचे पल्लू घ्यायचे आहे आणि ही जी बॉर्डर आहे हे बघा उलट अशी जॉईन करायची आहे, म्हणजे सरळवर सरळ उलट भाग बाहेरच्या बाजूला दिसले पाहिजे. आणि वरून इथून खालपर्यंत म्हणजे 12 इंचापर्यंत सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यावर हा काष्टा बघा असा होणार आहे. शिलाई मारल्यावर 12 इंचापर्यंत असा हे बघा इथून इथपर्यंत जोडणार आणि मग ओपन केल्यावर हा काष्टा असा दिसणार आहे. आणि मग हे दोन्ही भाग जे आहे त्याच्या मागचे दोन्ही कापड जे आहे ते असे छोट्या छोट्या चुन्या घेऊन बरोबर असा मध्यभागी जोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा बॅगचा आपला काष्टा डबल काष्टा रेडी होणार. आता हे केल्यावर उजव्या पायाचा दुसरा भाग जो आहे, पदर ह्या बाजूला ज्या बाजूला लावतो त्याच्या पुढच्या बाजूला फ्रंट साईडला उजव्या भागाला आपल्याला प्लीट्सचा कपडा, हा जो आपण प्लीट्ससाठी पार्ट काढलेला आहे हा जोडायचा आहे. तर असा हा उजवा भागाचा पायाचा सीट घेराचा भाग आपल्याकडे ठेवायचा. सुलट भाग वर आहे आणि हा प्लीट्सचा जो पदर आहे हे बघा, हे प्लीट्ससाठी आपण कापून घेतलेला आहे आणि त्याचा पण आपण सीट उंची कापलेली आहे. त्या बाजूने त्याचा सीट उंचीचा भाग या भागावर ठेवायचा, उलट बाजूवरच्या बाजूला ठेवायची आणि इथून सरळ कमरेपासून जोडून सीट घेराचा पूर्ण आकारात जोडून हा भाग पूर्ण खालपर्यंत असा जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी हा डावा पाय आहे आणि उजवा पाय आहे हे दोन्ही काष्टे जोडून घेतले. आणि जोडल्यावर दोन्ही काष्टे जोडल्यावर हे पार्ट एकमेकांवर ठेवून फक्त सीट घेरामध्ये जोडून घेतलेले आहे आणि हा गोट सुद्धा मारून घेतलेला आहे फिनिशिंगसाठी. ठीक आहे, तर आता हे ओपन केलं मी. ओपन केल्यावर हे काष्टे बघा दोन्ही साईडचे असे मी जोडून उलट भाग या बाजूला आणि या बाजूचा उलट भाग या बाजूला असं जोडून घेऊन मी वरून 12 इंचापर्यंत सरळ शिलाई अशी मारून घेतलेली आहे. आणि ओपन केल्यावर बघा हा काष्टा आपला असा दिसतो. ठीक आहे, ह्या असा काष्टा आपला दिसणार आहे. आता हा जो बॅक साईडचा कापड आहे तर हा काष्टा असा ओपन करायचा आणि त्याच्या मागे अशा ह्या चुन्या घेऊन ह्या कापडाच्या अशा बारीक बारीक छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या बॅक साईडला आणि हा काष्टा असा इथे हे बघा असा हा काष्टा इथे
जोडायचा आहे मध्यावर बॅक साईडला, आणि इथून अशी शिलाई मारून हा जोडून घ्यायचा. ठीक आहे. तर हा असा आपला काष्टा रेडी होणार आहे, डबल काष्टा. ठीक आहे. हे झाल्यावर आता पदर जो आहे, हा पदर आपण जोडलेला हा मध्ये घ्यायचा आहे, सर्व मध्ये घ्यायचं हे काष्टे वगैरे. आणि मग हा जो डाव्या पायाचा साईडचा भाग आहे तो भाग, आणि हा जो उजव्या भागाचा आहे, उजव्या पायाचा समोरच्या बाजूला मी जो प्लीट्सचा पार्ट जोडलेला आहे, हा बघा, हा समोर प्लीट्सचा पार्ट जोडलेला आहे मी फ्रंट साईडला, उजव्या पायाच्या फ्रंट साईडला. हा आपण प्लीट्स आपल्याला ओच्यासाठी घ्यायचा आहे, तो भाग सुद्धा मी हा बघा अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे. हे बघा, इथून असा उलट बाजू वर ठेवायची आहे वरच्या बाजूला, आणि वर ठेवून असा पूर्ण बॉटमपर्यंत शिवून घ्यायचं आहे. आता तो पार्ट सुद्धा मध्ये ठेवायचा. सर्व पार्ट हे जे आपण काष्टा, पदर आणि प्लीट्सचा पार्ट आहे तो सर्व असा मध्यभागी ठेवायचा. आणि मग डाव्या पायाची जी दुसरी बाजू आहे समोरची, ती समोरची बाजू उजव्या पायाच्या समोरच्या बाजूवर ठेवून हे असं ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा फक्त सीट उंचीमध्ये जोडून घ्यायचं आहे. तर मी आता जोडून घेते. पायाकडे जोडायचं नाही आहे, फक्त सीट घेरामध्येच जोडायचं आहे, इथून इथपर्यंत. बघा, मी हे जोडून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता बघा, आपण हे दोन्ही पायाचे सीट उंची दोन्ही बाजूनी जोडून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे असं मध्य, दोघांचे मध्य, सीट उंचीचे जे मध्य आहे ते जोडून घ्यायचे असे, हे असे, आणि हा भाग असा ठेवायचा. मध्य जोडून हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हे असा बरोबर हा मध्यावर मध्य आला पाहिजे, बरोबर हा सीट उंचीचा जो मध्य आहे तो बरोबर इथे मध्यावर मध्य जोड आला पाहिजे. सर्व मध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आरामात शिलाई मारायची आहे. आणि अशा पद्धतीने हे पाय जोडायचे आहे. आणि पाय जोडल्यावर पूर्ण सुलट हातून सीट घेराकडनं पूर्ण हात घालून सर्व बाहेर काढायचं आहे आणि सुलट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने साडी मी ही पूर्ण सुलट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही बघा साडी रेडी होते. आता हे बघा, आता हा फ्रंटला आपल्याला ओचा तयार करायचा आहे, पेशवाईचा ओचा तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपण बघा, हे उजव्या पायाला हा असा जोडून घेतला होता, हा पार्ट. ठीक आहे. आता तो या बाजूला करायचा असा सरळ. ठीक आहे. आपल्याला इथे निऱ्या घालायच्या आहेत. तर काय करायचं, निऱ्या घालण्यासाठी हा जो भाग आहे सरळ, पूर्ण निऱ्यांसाठी जो हा सरळ भाग आहे, याच्या आपल्याला प्लीट्स घालायच्या आहेत. ठीक. तर अशा ह्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहे आपल्याला बरोबर. तर बघा, अशा पद्धतीने मी ह्या प्लीट्स पाडून घेतलेल्या आहे. हे बघा, 1 2 3 4 आणि 5 निऱ्या झालेल्या आहेत ह्या. आणि बरोबर मी मध्यावर, हे बघा आतून दाखवते, हा मध्य आहे आणि हा प्लीट्सचा मध्य बरोबर जॉईन करून ठेवला आहे. ठीक आहे. आणि या निऱ्या पाडून याच्या पुढे या निऱ्या, हे बघा, थोडं इकडे एक्स्ट्रा राहू द्यायचं आहे. ह्या बघा, इथून निऱ्या सुरुवात केलेली आहे मी. ठीक आहे. ह्या बघा, या निऱ्या आहेत
आणि त्याच्या पुढे थोडासा एक्स्ट्रा कापड राहू द्यायचा आहे. हा किती इंच बघा सांगते मी तुम्हाला. हे बघा 4 ते 4.5 इंचाचं पुढे एक्स्ट्रा प्लीट सोडायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा कापड राहू द्यायचं आहे. आणि मग ह्या प्लीट्स अशा जॉईन करून घ्यायच्या आहे. ठीक आहे, अशा मी जॉईन केल्या. आता बघा हा असा सरळ ठेवायचा आहे. शिवताना बघा, शिवताना आता काय करायचं, इथून हे सरळ पहिल्यांदा जोडून घ्यायचं. ठीक आहे, तुम्हाला हवं तर आधी तुम्ही जोडून घ्या किंवा फक्त अशी पिन लावून घ्यायची. आता बघा, आता काय करायचं आहे, ह्या सरळ प्लीट्स आहेत. आता आपल्याला पेशवाईचा ओचा घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने ही साडी आपली रेडी झाली आहे प्लीट्स घेऊन. आता ओचा करण्यासाठी सर्वात खालचं बॉटमकडे जी प्लीट्स आपल्या घेतलेल्या आहे ही बॉर्डर पकडायची आहे. आणि ही बॉर्डर ही अशी साडी ठेवायची आणि ही बॉर्डर पकडायची आहे. आणि अशा आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहे, म्हणजे हा असा पट्टा आपला पेशवाईचा येणार आहे. तर अशा पद्धतीने ही प्लीट आपल्याला जेवढी रुंद तुम्हाला हवी असेल, तुमची बॉर्डर जेवढी, आता ही बॉर्डर जास्त मोठी नाही आहे, मीडियम आहे, 3 इंचाची बॉर्डर आहे याला. तर थोडं आणखी मी एक्स्ट्रा ठेवते, म्हणजे पेशवाईसाठी, पेशवाई पट्ट्यासाठी थोडा ब्रॉड असा बेल्ट आपलं बॉर्डर असली तर छानच दिसतं. आणि नसेल तरी पण बघा हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि अशा हा जो वरपर्यंत सरळ आहे त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ह्या अशा छोट्या छोट्या मागच्या बाजूला हे बघा अशा प्लीट्स घेत घेत वर यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही शेवटची प्लीट्स अशी हे इथे सरळ जॉईंट असणार आहे. ठीक आहे, हा सरळच पट्टा असणार आहे आपला. आणि मग हे असं इथे इथे बरोबर वरच्या बाजूला सरळ जॉईन करायचं. हा असा आपला हे बघा पेशवाई साडीचा ओचा अशा पद्धतीने दिसतो. हे बघा हा असा आपला ओचा येणार आहे. आणि मग सर्वात शेवटी आपल्याला इथे नेफा लावायचा. तर बघा असं बॉर्डरचा नेफा घ्यायचा आहे. आणि ब्रॉड जर असेल जास्त तो मोजून घ्यायचा. 4 इंचाचा तुम्ही 4 ते 4.5 इंचाचा इथे बेल्ट घ्यायचा आहे. म्हणजे तो बघा लावताना कसा लावायचा आहे, आतल्या बाजूने बेल्ट लावत जायचा आहे. हे बघा असा ही सुलट बाजू ठेवायची आणि इथून बरोबर ही जी साईडला आहे, साडीचा साईड आहे त्याच्यापासून 1.5 इंचावरून इथून आपल्याला सुरुवात करायची. हे असा आतल्या बाजूने असा नेफा पूर्ण लावून घ्यायचा आहे. असा पूर्ण असा लावत लावत पूर्ण इथपर्यंत यायचं आहे, दुसऱ्या टोकापर्यंत जिथून आपण सुरुवात केली आहे तिथपर्यंत. आणि मग हे असं लावल्यावर पूर्ण बघा अशी लावून झाल्यावर ही अशी आपल्याला इथे पलटवायची आहे आणि असा आपला नेफा तयार होणार आहे. तर आता मी हा लावून घेते आणि तुम्हाला पूर्ण साडी तयार झालेली दाखवते. बघा मैत्रिणींनो, पूर्ण साडी शिवून झाली आणि अशी आपली ही नऊवारी पेशवाई साडी रेडी झालेली आहे. हे बघा बॅक साईडला काष्टा बघा, डबल काष्टा किती सुंदर दिसत आहे. हे बघा हा पदर आणि या पेशवाई साडीचा कोचा बघा किती सुंदर वाटत आहे पुढून. तर अशा पद्धतीने तुम्ही पण साडी शिवून बघा आणि काही प्रश्न असले तर मला नक्की विचारा. मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्की उत्तर देणार आहे.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.